स्ट्रॉबेरी म्हटलं की महाबळेश्वर डोळ्यांसमोर येतं, पण आता चिंचवडमध्ये रसाळ आणि पूर्णपणे नैसर्गिक स्ट्रॉबेरीचा गोडवा पाहायला मिळतोय. रसायनांचा वापर न करता घेतलेल्या या उत्पादनाचं सध्या सगळीकडे कौतुक होतंय. पाहूया चिंचवडमधील स्ट्रॉबेरी महोत्सवाचा हा विशेष वृत्तांत. आदिवासी शेतकऱ्यांच्या श्रमाला स्ट्रॉबेरीचा गोडवा. चिंचवडमधील महोत्सवात लाखांची उलाढाल. दुर्गम भागातील शेतकऱ्यांची जागतिक बाजारपेठेकडे झेप. न्यूक्लियस बजेट योजनेतून आर्थिक क्रांतीची नवी पहाट. पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिकतेची कास धरणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी पिकवलेल्या स्ट्रॉबेरीने चिंचवडकरांना भुरळ घातली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव आणि SIILC पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलमध्ये आयोजित 2 दिवसीय स्ट्रॉबेरी महोत्सवाला ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला. 4 व 5 एप्रिल रोजी झालेल्या या महोत्सवात लाखो रुपयांची उलाढाल झाली असून यामुळे दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धीचे वारे वाहू लागले आहेत. सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षात आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार आदिवासी कार्यालय व कृषी कार्यालयाने न्यूक्लियस बजेट केंद्रवर्ती अर्थसंकल्प अंतर्गत ही विशेष योजना आखली. प्रतिलाभार्थी 0.5 गुंठा क्षेत्रासाठी एकूण 46,800 रुपये खर्च निश्चित करण्यात आला. यात शासनाने 39,780 रुपयांचे अनुदान दिले, तर लाभार्थ्यांनी 7,020 रुपयांचा हिस्सा उचलला. 183 लाभार्थ्यांना 3125 उच्च दर्जाची रोपे, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन संच, सुडोमोनास, ट्रायकोडर्मा आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरवण्यात आली. शेतकऱ्यांचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी राज्य व जिल्हा स्तरावर विशेष प्रशिक्षण आणि सहलींचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे केवळ ताजी स्ट्रॉबेरीच नव्हे, तर त्यावर प्रक्रिया करून बनवलेले विविध पदार्थही विक्रीसाठी उपलब्ध होते. ग्राहकांनी स्ट्रॉबेरी बर्फी, लस्सी, जॅम, सिरप, मुखवास आणि गुलकंद अशा वैविध्यपूर्ण स्वादांचा मनसोक्त आनंद लुटला. नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या या फळांच्या चवीबाबत ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. आदिवासी विकास विभाग आणि SIILC पुणे यांच्या पुढाकारामुळे खेड्यातील शेतकऱ्याला थेट शहरातील मोठी बाजारपेठ मिळाली. दलाल आणि मध्यस्थांची साखळी मोडीत निघाल्याने कष्टाचा योग्य मोबदला मिळाला आहे. शंकर केंगले, शेतकरी, आंबेगाव. हा प्रकल्प केवळ महोत्सवापुरता मर्यादित न ठेवता उत्पादित मालाच्या विक्रीसाठी कायमस्वरूपी नियोजन करण्यात आले आहे. भीमाशंकर देवस्थानच्या बाजारपेठेसोबतच आता मध्यवर्ती स्वयंपाकगृहाच्या माध्यमातून आश्रमशाळांतील हजारो विद्यार्थ्यांना पूरक आहार म्हणून स्ट्रॉबेरी देण्याचे नियोजन आहे. यामुळे शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ आणि विद्यार्थ्यांना पोषण मूल्य मिळणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी पद्मभूषण गिरीश प्रभुणे, राज्य महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त मंजिरी मनोलकर, इस्रोचे शास्त्रज्ञ दिलीप देशमुख, राहुल शिर्के, जिल्हा कृषी अधीक्षक, प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई आणि अमोल बिरारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. घोडेगाव प्रकल्प कार्यालयाचा हा कल्पक प्रयोग आदिवासी बांधवांच्या प्रगतीचा मार्ग सुकर करणारा ठरला असून स्ट्रॉबेरी आता या भागाच्या समृद्धीचे प्रतीक बनली आहे.
असं काहीतरी करणं एखाद्या माणसाच्या मनात येणं आणि ते त्याच माणसाच्या मनात येऊ शकतं ज्यांना त्या शेतकऱ्यांची जाणीव आहे, ज्यांनी त्यांचे कष्ट बघितलेले आहेत आणि त्यांना खऱ्या अर्थाने काहीतरी शेतकऱ्यांविषयी कळवळा आहे. वळसे पाटील साहेबांनी भीमाशंकर परिसरातलं वातावरणाचा अभ्यास करून आपल्याला जर आज बघितलं तर स्ट्रॉबेरी जर उच्चारलं तर आपल्या डोळ्यासमोर फक्त एकच स्टेशन येतं, ते म्हणजे महाबळेश्वर. पण महाबळेश्वर ही स्ट्रॉबेरी ज्या पद्धतीने ग्रो करतं, तिथे ज्या पद्धतीचं वातावरण लागतं त्याच पद्धतीचं वातावरण श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात सुद्धा दिलीपरावजी वळसे पाटील यांना जाणवलं. त्यांनी तज्ञांमार्फत त्याचा अभ्यास केला. कृषी विभागाच्या तज्ञांना त्यांनी सोबत घेतलं. आदिवासी विकास विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना सोबत घेतलं आणि त्या माध्यमातून त्यांनी ठरवलं की हे जे स्ट्रॉबेरी पीक आहे हे निश्चितपणे आपल्या शेतकऱ्यांना पैसा देणार पीक ठरू शकतं. आणि त्यांनी निर्णय घेतला. कृषी विभागाला सांगितलं, आदिवासी विकास प्रकल्पाचे देसाई साहेबांना सांगितलं की आपल्या या भागात शेतकऱ्यांना आपल्याला मोटिवेट करायचं आहे, यांना स्ट्रॉबेरी प्रकल्पासाठी काहीतरी आपण अनुदान देऊ, यांना जर चालना दिली तर निश्चितपणे हे पीक आपल्याकडे यशस्वी होऊ शकतं. आणि याला मोठ्या प्रमाणामध्ये जो काही आपल्याला आर्थिक फंड लागतो की कुठलंही काम असं सहजासहजी होत नाही शासनामधून, त्याला पाठबळ लागतं आर्थिक. आणि आर्थिक पाठबळ देण्याचं काम पुण्याचे जिल्हाधिकारी माननीय जितेंद्र टुडी साहेब यांच्या जिल्हा वार्षिक आदिवासी विकास कार्यक्रम नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जे न्यूक्लियस बजेट असतं त्या बजेटमधून या शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीपासून ते काढणीपर्यंतचं जे अनुदान आहे ते देण्यात आलं. मला वाटतं सुरुवातीला 55 ते 60 शेतकऱ्यांनी त्यामध्ये लागवड केली पहिल्या वर्षी. रिझल्ट आले, अतिशय सुंदर प्रकारे स्ट्रॉबेरी त्या ठिकाणी ग्रो झाली. मला वाटतं महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी पेक्षाही चांगली स्ट्रॉबेरी, अतिशय चविष्ट अशी स्ट्रॉबेरी त्या ठिकाणी ग्रो झाली. त्या स्ट्रॉबेरीला दुबईचं मार्केट सुद्धा मिळालं. याला सगळ्यांचं पाठबळ वळसे पाटील साहेबांचं लाभलं. नुसतं वळसे पाटील साहेबांनी त्यांनीच नाही केलं, त्यांची सगळी यंत्रणा कामाला लावली. देसाई साहेब रात्रंदिवस स्ट्रॉबेरी शेतकरी, स्ट्रॉबेरीचे शेतकरी, स्ट्रॉबेरीचे शेतकऱ्यांसाठी काय करता येईल एवढं सगळं रात्रंदिवस घडत असताना 55चे शेतकरी मला वाटतं यावर्षी 150-200 अधिक झाले. सातत्याने हा नंबर वाढत जाणार आहे. वेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाला मला इथे निमंत्रित केल्याबद्दल संयोजकांचे धन्यवाद मानतो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतःचं तंत्र विकसित करून अत्यंत मागास आदिवासी समाजाला आणि जो प्रगत आहे शहरामध्ये राहणारा यांची सांगड घातली जावी. अनेक आंदोलनं झाली, अनेक प्रकारची लढे दिले गेले, परंतु प्रत्यक्ष आदिवासी समाजातल्या शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधाराने पिकवलेलं स्ट्रॉबेरीसारखं ज्याच्यातनं विविध प्रकारचे वस्तू बनवल्या गेल्या, खाद्यपेय बनवली गेली आणि त्याचा विक्रीचा मध्यस्थ कोणी न राहता आणि त्याला शासनाच्या सर्व प्रकारच्या यंत्रणा, विविध प्रकारचं संशोधन करणारी यंत्रणा, जिल्हाधिकाऱ्यांसारखे प्रगतिशील असे डी या कमिशनर हे त्या सगळ्यांची सांगड घालणं अत्यंत कठीण असतं. कारण मी गेली 40-50 वर्ष या यंत्रणेशी झगडतो आणि त्याच्यात ती बदलत नाही. पण या ठिकाणी असं दिसतंय की देसाई सरांच्या माध्यमातून त्या भागातल्या भीमाशंकर म्हणजे जे प्रसिद्ध आहे ते देवस्थान म्हणून, पण त्या परिसरातल्या शेतकरी हा मात्र मागासलेला राहिला. त्याला आधुनिक पद्धतीनं शेती करून आधुनिक प्रकारचं ज्या गरजा आहेत लोकांच्या त्या भागवता येईल अशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित करून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ आणि प्रत्यक्ष विक्री, हा एल्प्रोमॉल रोज इथे करोडोची विक्री होत असते, अशा ठिकाणी आदिवासींना आपला स्वतः पिकवलेला माल इथे ठेवणं, त्याची विक्री होणं हे खूप वेगळा. खऱ्या अर्थाने भारताचं स्वातंत्र्य हे हळूहळू आता खालच्या स्तरापर्यंत, ग्रामीण भागापर्यंत, आदिवासीपर्यंत पोहोचलंय, असा हा उपक्रम आहे.
विद्यार्थ्यांसाठी एक प्रोग्राम राबवतोय, तो म्हणजे आदिवासी भागापासून ते इस्रो आणि नासा इथपर्यंत विद्यार्थ्यांना कसं जाता येऊ शकेल. गेल्या महिन्यामध्येच जुन्नर जवळच्या ठक्करवाडीला मी एका विद्यार्थ्याच्या सत्काराला गेलो होतो, का ज्याची निवड इस्रो मध्ये झाली होती. आदिवासी भागातला विद्यार्थी, ज्या गावामध्ये ठक्करवाडीला 1ली ते 7वीचीच प्राथमिक शाळा आहे, तिथून हा विद्यार्थी 15,000 विद्यार्थ्यांमधून त्याची निवड झाली. मला आश्चर्य वाटलं. तिथले नांगरे सर, ढोबळे सर यांच्याकडे गेलो, त्या मुलांचा सत्कार त्या गावामध्ये केला आणि पाहिलं तर या सरांनी मुलांना कसं शिकवलं असेल. त्या ठक्करवाडीच्या शाळेतून प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेची. आणि जेव्हा सत्कार केला त्या दिवशी आम्ही डिक्लेअर केलं की ह्या शाळेसाठी आम्ही एक कॉम्प्युटर लॅब डेव्हलप करून देतोय, 10 कॉम्प्युटर असलेली. आणि प्लस हा जो विद्यार्थी आहे ठक्करवाडीचा इस्रोत निवड झालेली आहे, याच्या संपूर्ण आयुष्यातल्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो. जेव्हा आम्हाला इथे टाटा मोटरचे आहेत, काशीद सरांनी आम्हाला खूप मोठा सपोर्ट केला. अनेकांनी, काही एनजीओ आहेत, साह्य सखा वगैरे यांनी आम्हाला सपोर्ट केला. आणि आपण असं ठरवलेलं आहे की आदिवासी मुलांसाठी आपल्याला छान काम करता येऊ शकतं. याचं कारण, काही वर्षापूर्वी मी PS मीना साहेब होते कमिशनर, यांच्याबरोबर आदिवासी मुलींसाठी आम्ही एअर होस्टेसचा ट्रेनिंग प्रोग्राम घेतला होता आणि हा सक्सेस झाला. काही वर्ष चालला आणि आम्हाला त्यातून खूप छान मोटिवेशन मिळालं की आम्ही हायरवर काम करत असताना यांच्यासाठी सुद्धा काम करू शकतो. आता आम्ही ह्या मुलांसाठी जे काम करतोय ते एका मिनिटात सांगतो की स्पेस सायन्स साठी जाण्यासाठी कोणत्या ॲबिलिटी लागतात, कोणतं शिक्षण लागतं, कोणते रेफरन्सेस घ्यावे लागतात, कुठे ट्रेनिंग प्रोग्राम असतात, किती स्कॉलरशिप असतात, याचा एक मोठा प्रोग्राम भारतभर आम्ही करतोय. भीमाशंकरचा आता जो एरिया आपण बघतोय तिथं पण हेच पारंपरिक पीक आहे. ही पिकं कधी बदललेली नाहीत. आज आपण जो स्ट्रॉबेरी महोत्सव करतोय, ह्या मग फार मोठं श्रेय म्हणजे नामदार दिलीप वळसे पाटील साहेबांचा आहे की त्यांनी फार मोठं विजन ठेवलं आणि न्यूक्लियस बजेटमधून जवळजवळ 1.25 कोटीची स्ट्रॉबेरीचा हा क्लस्टर मंजूर केला. म्हणजे मी गेली जवळजवळ 12-15 वर्ष झाली डिपार्टमेंटमध्ये मॅडम. आणि सर, एक जनरली न्यूक्लियस बजेटमध्ये 5 ते 20 लाखापर्यंत एक्सपेरिमेंट केले जातात प्रायोगिक तत्वावरती आपण जे म्हणतो. परंतु 1.25 कोटीचा एक्सपेरिमेंट हा पहिल्यांदा डिपार्टमेंटमध्ये असेल आणि तो यशस्वी झालाय खरंच निश्चितपणे. आपल्या आदिवासी विकास विभागाचं यश आहे, कृषी विभागाचं यश आहे आणि त्याचबरोबर आमचे CSRचे पार्टनर्स पण त्यामध्ये भरपूर आहेत. हे सगळ्यांचे मिळून केलेले यश आहे. पण खरं यश आमच्या आदिवासी बांधवांचं आहे. पारंपरिक विचार जे आहेत ते सोडून एक नवीन पद्धतीने शेती करायची आहे. 47,000 रुपयाची योजना होती, 40,000 रुपये प्रकल्प कार्यालयाने दिलेले आदिवासी विकास विभागाने, 7,000 रुपये स्वतः शेतकऱ्यांचे लोक वाटावून दिलेले आहे. जसं सरांनी सांगितले की पहिल्या टप्प्यात 55 शेतकरी होते. सुरुवातीची फेज होती, स्ट्रॉबेरी आली पण चांगली, परंतु विकायची कुठं हे मार्केटिंग माहित नव्हतं. पुण्यातले काही व्यापारी येऊन मार्केट तोडलं 100 आणि 80 रुपये किलो मागायला लागले. त्याला हे 55 शेतकरी आपल्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितलं की ह्याला मार्केटिंग काय करतात. पहिले इनिशियल वर्ष होतं, आपण आश्रमशाळेतल्या मुलांना ही स्ट्रॉबेरी दिली, कारण आहारामध्ये आमच्या जेवणामध्ये सकाळचा नाश्ता जेवण आहे त्या पद्धतीने दररोज फ्रुट्स आपल्या मुलांना आपण आश्रमशाळेतल्या मुलांना देतोय. मग जर असेल तर चिक्कू, पेरू, सफरचंद देण्याची ऐवजी स्ट्रॉबेरी देऊ. आम्ही 55 शेतकऱ्यांची स्ट्रॉबेरी विकत घेतली आणि आश्रमशाळेच्या माध्यमातून ती मुलांपर्यंत पोहोचवली. पहिल्या वर्षी तो उपक्रम चांगला झाला, जवळजवळ 190 रुपयाचा भाव दिला होता. आमचे शेतकरी पण खुश होते. परंतु दुसऱ्या वर्षी मोठा इश्यू झाला. काय, 200 शेतकऱ्यांनी जवळजवळ लागवड केली आणि किचनच्या माध्यमातून एवढं खरेदी करणं शक्य नव्हतं. आश्रमशाळेतल्या मुलांना सकाळ संध्याकाळ स्ट्रॉबेरी करून कंटाळली मुलं म्हणली बस. आणि किचनवाले पण म्हणले की आता हे फार होते, व्हरायटी आपल्याला देणं गरजेचं आहे. थोडी अडचण झाली आणि नेमकं त्याच वेळेला इश्यू झाला. सरांनी सांगितलं तसं की भीमाशंकर देवस्थान जे आपलं आहे आराध्य दैवत 12 ज्योतिर्लिंगाचं, ते रिन्युएशनच्या अनुषंगाने बंद झालं नेमकं ऐन मोसमामध्ये. आणि पर्यटक थांबल्यामुळं मग परत फार मोठा प्रश्न आला की आता नेमकं स्ट्रॉबेरी परत करायची काय. मग अशा वेळेला आम्हाला खरंच मोठा यक्ष प्रश्न पडला होता. मी नामदार वळसे पाटील साहेबांच्या पण कानावर अक्षर टाकला होता. आम्ही मंत्री महोदयांच्याकडे गेलो होतो, डॉक्टर अशोकजी विखे साहेब. मी म्हटलं सर, आपल्याला परत एनबीची मदत लागणार आहे आणि फंड आवश्यक आहे, एक 20-25 लाखाचा फंड लागेल. परंतु एकदा स्कीम दिल्यानंतर परत देता येत नाही, काहीतरी इनोव्हेटिव्ह करायला लागेल.
इनोव्हेटिव्ह म्हटलं तर मग नाविन्यपूर्ण योजना आम्हाला आठवली आणि आपले पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय डुडी साहेब यांच्या माध्यमातून आपली ही योजना सुरुवात झाली. फक्त 5 गुंठ्यावरती आपण हे क्षेत्रावरती प्रायोगिक सुरू केले, बरोबर ना? 5 गुंठ्यावरती 5 गुंठ्यातून जवळजवळ उत्पन्न जे मिळते ते जवळजवळ 1000 किलो. आमचे कृषी अधिकारी साहेब पण आहेत, उपयोगी साहेब पण आहेत, बरोबर ना? कमीत कमी 1000च्या आसपास, एकेकाने 1200 किलो पण काढले, पण आज ऑन ॲव्हरेज 1000 किलो आपली स्ट्रॉबेरी निघू शकते. मार्केटमधला रेट आहे, काही काही लोक आहेत मुंबईला नेऊन विकणारे पण आहेत 300 रुपये किलोनी, काही काही लोकांनी 250 रुपयांनी विकली. परंतु बहुसंख्य लोक असे आहेत आपली, आमच्या आदिवासी बांधवांना विकायचं माहित नाही, ते म्हणतात 150 रुपये गेले तरी हरकत नाही. विचार करा, 150 रुपये किलोनं जर 1000 किलो विकले ते जात असेल तर रेट किती होईल? 5 गुंठ्यात 1.5 लाखाचं तरी कमीत कमी उत्पन्न येईल, बरोबर आहे ना? मी स्वतः शेतकरी आहे, प्रकल्प अधिकारी असण्याच्या पहिला आधी मी शेतकरी आहे. आमची पण शेती आहे, प्रॉपर ऊसाची शेती करतो. 1 एकर ऊस जर लावला तर त्याचं उत्पन्न 1.5 लाख रुपये मला आमच्या एरियात मिळत नाही, ते पण 15 महिने थांबायला लागतात. आज आदिवासी बांधवांनी भीमाशंकरमध्ये क्रांती केलेली आहे, एवढंच म्हणून 5 गुंठ्यांमध्ये 1.5 लाख मिनिमम म्हणतोय, ते पण मिनिमम 1.5 लाख. आमचे भरपूर आहेत. बाळू बेंडारे आलेत ना, मुंबईला 300 रुपये किलोने विकणारी माणसं आहेत. शंकर भाऊ पण आहेत, संतोष भाऊ पण आहेत. म्हणजे आता सगळ्यांचीच नावं घेत बसत नाही, पण ज्या लोकांना स्किल कळालं की नाही आमची स्ट्रॉबेरी विकली जाऊ शकते, का बरं? महाबळेश्वरला पण स्ट्रॉबेरी आहेत ना. आपल्या इथलं काय वैशिष्ट्य ही पूर्णतः ऑर्गॅनिक आहे. सगळ्यात महत्वाचं, पूर्णतः ही ऑर्गॅनिक आहे. अजिबात कुठले रासायनिक खतं आम्ही वापरलेली नाही. त्यामुळे महाबळेश्वरला कम्पेअर करता आपली खरंच चवीला 1 नंबर आहे. आमच्याकडचं पाणी, हवा सगळ्यात शुद्ध आहे. त्यामुळे निश्चितच भीमाशंकरची स्ट्रॉबेरीला भविष्यात चांगला स्कोप आपल्याला मिळणार. आज या कार्यक्रमाचा उद्देश फक्त आमचा केवळ एकच आहे. पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकरच्या एरियात स्ट्रॉबेरी पिकवली जाते, ती ऑर्गॅनिक आहे आणि त्याचे वेगवेगळे प्रोडक्ट सुद्धा तयार केले. आपण जॅम, जेली, ज्यूस, स्क्वॅश, क्रश तयार केले. त्यामुळे भविष्यात पुणे जिल्ह्यातले, पुणे शहरातले, पिंपरी चिंचवड मधले जे लोक असतील ते पर्यटनाच्या अनुषंगाने महाबळेश्वरला जायची गरज नाही, भीमाशंकरला येऊ शकतात. 12 ज्योतिर्लिंगातलं एक स्थळ आहे, तुमचं दर्शन होणार आहे आणि तुमचा तिथं शेतात जाऊन तुम्ही स्वतः स्ट्रॉबेरी खाल. अशा पद्धतीने हा एक उपक्रम आपण स्ट्रॉबेरी टुरिझम हा पुढचा टप्पा म्हणून आयुक्त मॅडम पण आज आलेत. आमच्या अपेक्षा आहे सीएसआरचे सगळे पार्टनर पण आहेत. आज ह्या कार्यक्रमामध्ये आमच्या सीएसआर पार्टनरला बोलण्याचं पण फार एक महत्वाचं एक विशेष उद्देश आहे. टाटा मोटर्सचं पहिलं नाव घेईन मी, कारण सरोज सरांनी जी आम्हाला PRTC ला मदत केलेली आहे ती शब्दात व्यक्त करू शकत नाही. पूर्ण बंद पडलेलं ट्रेनिंग सेंटर होतं. गव्हर्नमेंट जरी असेल तरी आता PPP मॉडेल फास्ट मध्ये, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, आणि त्यामुळे आज खरंच PRTC चा एक टप्पा आमचा पूर्ण झालाय. आज बरीच मुलं मैदानावरती आहेत, काही लेखी परीक्षांमध्ये, त्याचे रिझल्ट आम्हाला 1 महिन्यामध्ये येतील. पण ट्रेनिंग सेंटर सुरू झालं, त्यांचं योगदान फार मोठं आहे. हार्वेस्ट प्लस ही एक फार महत्वाची संस्था आहे. अंजना मॅडम पण आलेले आहेत विथ फॅमिली, फार आनंद आहे आम्हाला. आश्रमशाळेतल्या मुलांना आणि ह्या एरियासाठी न्यूट्रिशनल खाद्य काय असावं, कारण इथं मालन्यूट्रिशनचे प्रॉब्लेम्स आहेत, तितकं पोषक मिळत नाही. आपल्या सेंट्रल किचनच्या माध्यमातून आपण चांगला डाएट निश्चित देते, परंतु तो अजून कसा परिपूर्ण देता येईल या सीएसआरच्या माध्यमातून गेले 6 महिन्यापासून त्यांनी गहू आणि कुकीज, नाचणीचे फक्त नागलीचे असलेले प्रोडक्ट्स दिलेले, लाडू वगैरे. सो त्यांचं एक कॉन्ट्रीब्युशन फार मोठं आहे. लाईट हाऊसच्या सीओ मॅडम पण आलेले आहेत. लाईट हाऊसच्या बाबतीत म्हणायचं तर मॅडम त्यांनी आपले जेवढ्या वसतिगृह आहेत त्या वसतिगृहातल्या मुलांना मोफत काउन्सिलिंग केलेलं, प्रशिक्षण दिलंय, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे कोर्सेस दिले, करिअर गायडन्स केलेले. त्याचबरोबर KEM आहे, ICICI फाउंडेशन आहे, बरेच माझे ट्रेनिंग पार्टनर आहेत की जे कोणत्याही स्वरूपाची योजना न घेता, शासनाचा 1 रुपया न घेता त्यांच्या फंडाच्या माध्यमातून आदिवासी विकास साध्य करत आहेत. आणि आज या ट्रेनिंग पार्टनरना बोलवून, इव्हन म्हणजे रोटरीचे पण आहेत लोक, आता नव्यानं आपण सुरू केलेलं आहे तिथं रोटरी आणि ICICI फाउंडेशन यांच्या माध्यमातून पण आपण आज स्ट्रॉबेरी झाली, पण काही शेतकऱ्यांनी ब्रोकली पण आणलेली, ब्लॅकबेरी पण केलेली आहे, गुजबेरी पण केलेली आहे. हे नवीन सगळे एक्सपेरिमेंटचे प्रोजेक्ट आहेत, म्हणून त्यांना इथं आमंत्रित करणं, त्यांचा सत्कार करणं हे फार मला महत्वाचं वाटते. आणि भविष्यातली जबाबदारी की तुम्हाला आम्ही इन्व्हाइट करतोय, शासनाच्या बरोबर कृषी विभागाला आणि आम्हाला घेऊन तुम्ही हा स्ट्रॉबेरी किंवा स्ट्रॉबेरीच्या अनुषंगाने जे काही स्टॉक्स आहेत ते अजून आपल्याला पुढे नेतात. मी फार आशावादी आहे, परंतु जास्त वेळ घेत नाही, कारण सगळ्यात महत्वाचं जे आकर्षण आहे आपलं स्ट्रॉबेरी महोत्सव खाली साजरा करायचा आहे, त्याच्या अनुषंगाने मी फार आशावादी आहे. तुम्ही सगळेजण इथं आलात, स्पेशली आमचे आदिवासी बांधव. मी जास्त बोलण्यापेक्षा आमचे बांधव जर 1-2 शब्द बोलतील तर ते जास्त आम्हाला आनंदही होणार आहे.
पुन्हा शेतकऱ्यांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून 155चा भाव दिला आणि भीमाशंकर बंद झाल्यानंतर या मालाचं करायचं काय, अतिशय आत्मीयतेनं या भागामध्ये ते प्रकल्पाचं काम करते देसाई साहेब, अतिशय उत्साही माणूस, आणि त्यांच्यामुळं या सकाळच्या माध्यमातून या ठिकाणी या लाभार्थ्यांना जवळपास 15 दिवस ट्रेनिंग देण्याचं काम केलं. हे ट्रेनिंग देत असताना मी आवर्जून गांधारे जिंदे मॅडमचा या ठिकाणी उल्लेख करतो का अतिशय दुर्गम अशा भागामध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या लाभार्थ्याला एखाद्या प्रशिक्षणाला प्रशिक्षण देण्यासाठी येत असतो, शेवटचा 8वा दिवस आमचा होता आणि 8व्या दिवशी मी आवर्जून सांगतो मॅडमच्या संदर्भामध्ये त्यांची जी एनर्जी होती, जे आम्ही जे अनुभवलं त्या गोष्टी तुम्हाला सांगतोय की शेवटच्या दिवशी मॅडम गाडीवरनं पडले आणि त्यांना लागलं, परंतु आम्हाला ट्रेनिंग देताना त्यांच्या चेहऱ्यावरती असं कुठं दिसलं नाही का त्यांना कुठंतरी जखम झाली आणि त्यामुळे मी कुठंतरी बसते, मला आजचा दिवस काही जमणार नाही, परंतु आपण ज्याच्यासाठी आलो, ज्या शेतकऱ्यांना आपण प्रोत्साहित करण्यासाठी आलो, ते शेतकरी या ठिकाणी काहीतरी चांगले शिकून गेले पाहिजे. आपलं थांबणं हे तिथपर्यंत आपल्याला आणलं तर या स्पीड आणि प्रकल्प अधिकारी घोडेगाव यांच्या माध्यमातून आपण सर्वजण इथं आलोय, तर ते देसाई साहेब ते तितका आनंदी आहेत, आपण शेतकरी किती आनंदी असतात. मागून समजा आपण पण त्या शाळेत गेलो, शिक्षक तर तितकाच आनंदी विद्यार्थी असतो बालपणापासून अंगणवाडीपासून. त्याच्या घर जर आपण बांधायला लागलो तर घराचा पाया सुद्धा मजबूत पाहिजे. तसं आम्ही जंगलात रानात राहणाऱ्या खूप, माझ्यासारखी एक महिला, मी तर काय स्ट्रॉबेरी लावू शकत नव्हते. कृषी अधिकारी ते साहेब ते म्हटले तुम्ही लावून बघत आहे, मी म्हटलं नाही साहेब मला नाही जमणार ते. आणि प्रत्येक स्त्रीजवळ 30,000 रुपये 32,000 रुपये एवढ्या हुंडी घेणे इतके सुद्धा नसतात, पण ती महिला देसाई साहेब कृषी अधिकारी त्यांनी तयार केलेली, तिचं कुटुंब चांगलं व्हावं, चांगलं हे करावं. स्ट्रॉबेरी लावायची, स्ट्रॉबेरी लावली. ते गेगले साहेब आता म्हटले ना, ते आले होते पहिल्यांदा, खूप इंग्रजी बोलत होते. मी म्हटलं कुठं तरी देशातले साहेब, त्याला मी म्हटलं साहेब पहिल्यांदाच लावतो, याच्यातली माहिती द्या. त्यांनी एक झाडाजवळ नेलं, त्या झाडाचं इतकं सांभाळ करायचं त्यांनी सांगितलं. दादोर साहेबांनी हुंड्या दिल्या आम्हाला, आमच्याजवळ 1 सुद्धा रुपया होता त्यांच्यापर्यंत पोहोचवायला. माझं सोडा, माझ्याच पाठीमागच्या 10 जण शेतकरी होतो आम्ही फुलेवाडीतले. पहिल्यांदा स्ट्रॉबेरी करायला लागलेलो, जवळ कुणाच्या पैसे नव्हते, पण त्यांनी तशा हुंड्या आम्हाला दिल्या. 6 महिन्यानंतर आम्ही त्यांना पैसे दिले, तरी पण त्यांचं खूप मोठं असं सहकार्य झालं. माणसाने माणसालाच आवडलं पाहिजे. आपण म्हणतो गरीब तो मागं राहिला, तो कसा राहिला, त्याला आपण काहीतरी नवीन. तशी देसाई साहेबांनी ते गरीब माणसाला सहकार्य केले. त्यांनी आम्हाला सांगितलं मॅडम तुम्ही लावा. पहिल्यांदा मी म्हणले नाही उसळ जमायचं, मी पहिल्यांदा स्ट्रॉबेरी खायला तुमच्या शेतावर गेली. पहिल्यांदा स्ट्रॉबेरी लागली होती, कमी होती, जास्त नव्हती. इंग्लंड अमेरिकेसारख्या देशात जिथे स्ट्रॉबेरी विकायची पूर्वी तिथं आले असा मला प्रश्न पडला. तर आज या अत्यंत आनंदाच्या आणि अभिमानाच्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित आदरणीय पद्मश्री पुरस्कार विजेते डॉक्टर गिरीश प्रभुणेजी, डॉक्टर दिलीप देशमुखजी, श्री अमोल बिरारे साहेब, आमच्या आदिवासी संशोधन संस्थेच्या आयुक्त महोदया आणि प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई साहेब. प्रदीप देसाई, मी स्वतः पण प्रकल्प अधिकारी होते एकेकाळी. ते मी आज इथे उपस्थित असण्याचं कारण मुख्यत्वे आहे की मी जवळपास 2 वर्ष प्रकल्प अधिकारीचं काम बघितलं. जेव्हा मी प्रकल्प अधिकारी होते त्यावेळेला आरोग्याची सुविधा असेल, शैक्षणिक सुविधा असेल, याच्यासाठी खूप झगडावं लागत होतं. आणि त्याचं थोडंसं वैषम्य पण आम्हाला असायचं. आणि प्रकल्प अधिकारी म्हणून आम्हाला खूप तळमळ असायची सगळ्यांनाच. जे प्रकल्प अधिकारी तिथे माझ्या आधी आयुष्यप्रसाद जे काम करून गेले त्यांनी सुद्धा खूप मोठं काम उभं केलं. आणि याच जी काही ती पाऊलवाट त्यांनी सुरू केली किंवा त्यांच्याही आधीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी जी सुरू केली
आज जे कलेक्टर आहेत पुण्याचे जितेंद्र टुडी साहेब, तर तेही एकेकाळी प्रकल्प अधिकारी होते. आणि या सगळ्यांनी जी पाऊलवाट सुरू केली त्याचा एक सर्वोच्च असा आनंदाचा क्षण आज प्रदीप देसाईंनी उभा केला आहे, त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक. भीमाशंकरच्या पट्ट्यात बहुतेक आपण सगळ्यांनी तर प्रवास केलेलाच आहे. तिथं राहणारे आपले बांधव आहेत, भगिनी आलेले आहेत. शांताताईंनी फार बहारदार वर्णन केलं. स्ट्रॉबेरी लावण्याचा आनंद कसा असतो याचं सगळ्यांना तो भाग परिचित आहे. पर्यटक म्हणून सुद्धा अनेक जण गेलेले. परंतु तिथे जी काही एक ऊस लावण्याची एक स्पर्धा सुरू झाली होती काही काळापूर्वी, 20-25 वर्षांपूर्वी, त्यामुळे तिथला क्रॉपिंग पॅटर्न पूर्ण बदलला होता. म्हणजे जंगलामधून जे काही वन उपज आपल्याला मिळायचं त्याची संख्या फार कमी झाली होती आणि त्याचा आदिवासी जीवनमानावरती खूप असा दूरगामी परिणाम दिसायला लागला होता. अशा वेळेला तिथं खऱ्या अर्थानं बदलाची चाहूल लागणं खूप आवश्यक होतं आणि ते आज तुमच्या या स्ट्रॉबेरीनं ती क्रांती आणलेली आहे. मागच्या वर्षी हा प्रकल्प सुरू झाला तेव्हा अवघे किती 50 शेतकरी होते, 55 शेतकरी होते. आता यावर्षी त्याचे 200 झाले. शांताताईंनी आश्वासन दिलंय की पुढच्या वर्षी 500 होतील. तर असे या पट्ट्यामध्ये जी नैसर्गिक क्षमता आहे, पाऊस तर भरपूर आहे, माती अतिशय चांगली आहे आणि महाबळेश्वर इतकंच उत्तम हवामान तिथे आहे. विशेषतः आहुपे, आसाणे या भागामध्ये म्हणजे मिनी स्वित्झर्लंड म्हणता येईल, इतकं सुंदर आहे. मॅडम आपण अवश्य भेट द्या. आहुप्याची शाळा जी आहे अतिशय सुंदर, ढगातच होती मी गेले त्यावेळेला. तळेघर असेल किंवा नैसर्गिक आपत्तीमुळं आपण ज्याच्या दुःखद आठवणी अजूनही मनात जपलोय असं माळेण असेल, या सगळ्या पट्ट्यामध्ये आपण तशी क्षमता आहे. आपण अनेक प्रोजेक्ट पूर्वी पण आणलेले आहेत, जसं सेंट्रल किचन असेल किंवा NIMचं निसर्गोपचार संस्था जी आहे केंद्र शासनाची, सर आपण त्याचं ट्रेनिंग सेंटर पण आपल्या एका शाळेमध्ये सुरू केलेलं आहे. सहभाग आणि वाद होता या तुमच्या संयुक्त विद्यमाने या AI एनेबल्ड अभ्यासक्रमाला डिजिटल लॉन्चिंग करण्याचा आपण प्रयत्न करतोय. नियो यांच्या राबवण्यात आलेला जिल्हा वार्षिक आदिवासी विकास कार्यक्रम सन 2025-26 हा विधिपूर्ण योजनेअंतर्गत स्ट्रॉबेरी प्रक्रिया व मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम. एक असा उपक्रम ज्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला नवी दिशा मिळाली. आम्ही ती स्ट्रॉबेरी केली होती, तिचा आम्हाला काही उपयोग होत नव्हता असं वाटत होतं, परंतु आता आमची उमेद वाढलेली आहे. इतकं सुंदर वाढलेली आहे, इतकं सुंदर आहे, इतकं सोप्या पद्धतीने शिकवलं. स्ट्रॉबेरीचं सगळ्या प्रक्रिया, जाम बनवणे, सुपारी बनवणे, लोणचं बनवणे, पावडर बनवणे, 10 प्रकारामध्ये आम्हाला स्ट्रॉबेरीचं महत्त्व पटवून दिलं. पुढील काळात आमचे शेतकरी, आदिवासी शेतकरी भीमाशंकर स्ट्रॉबेरी महाराष्ट्रात कुठेही त्यांचं नाव होईल असं मला वाटतं. श्री भीमाशंकर परिसरातील आदिवासी शेतकरी जे आधी फक्त स्ट्रॉबेरीचं उत्पादन करत होते, आज त्या स्ट्रॉबेरीपासून जॅम, सिरप, गुलकंद, क्रश अशी विविध उत्पादने तयार करत आहेत. सर्व शेतकऱ्यांना फायदा आयुष्यात त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते असं आम्हाला आता तरी वाटते. सिमॅसिस 13 LLP पुणे या प्रशिक्षण संस्थेच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी केवळ उत्पादन नाही तर त्याचं मूल्य कसं वाढवायचं ते प्रत्यक्ष शिकवून दिलं. आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर अशोक उईके साहेब यांनी नाविन्यपूर्ण योजनेचं प्रशिक्षण देण्याबाबत सूचित केलं होतं. माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी नाविन्यपूर्ण योजनेचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीच्या उत्पादनावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन यांचं कसं होईल या अनुषंगाने जवळजवळ सर्व 150 अधिक शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिले. शेतीच्या मालापासून ते व्यावसायिकतेकडे
बनवू शकतो ही मानसिकता शेतकऱ्यांमध्ये रुजवली गेली याचा मला एक ॲज अ ट्रेडर म्हणून सार्थ अभिमान आहे. स्ट्रॉबेरीच्या प्रत्येक घरातून आता निर्माण होत आहे संधी आणि एक नवी ओळख आणि याच प्रवासाचा उत्सव स्ट्रॉबेरी महोत्सव, जिथे शेतातून आलेल्या ताज्या स्ट्रॉबेरी सोबत त्याच स्ट्रॉबेरी पासून तयार झालेली मूल्यवर्धित उत्पादने थेट ग्राहक आलेला आणि त्यामध्ये लोकल मार्केटच्या बरोबरीने परदेशात सुद्धा मुंबईला एक्सपोर्ट झालेला आहे. 4 एप्रिलला स्ट्रॉबेरी महोत्सव पुण्यामध्ये होणार आहे आणि त्या स्ट्रॉबेरी महोत्सवमध्ये भीमाशंकर भागाचे सर्व शेतकरी जे आता सध्या स्ट्रॉबेरीचं उत्पादन केलेलं आहे ते त्याचे प्रोडक्ट्स जे व्हॅल्युएशन केलेलं आहे त्या ठिकाणी स्टॉल लावून तेही विकणार आहे आणि ते रोज स्ट्रॉबेरी सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की आज तुम्ही इथे आलात आणि माझ्या सीमायसेस सकाळ माध्यम समूहानं मला ज्या आदिवासी प्रोजेक्टमध्ये नेमलं होतं तर शेतकऱ्यांबरोबर सगळ्यात जास्त जवळचा संबंध माझा आला आणि गेल्या 18 वर्ष फूड इंडस्ट्रीमध्ये काम करताना सगळ्यात चांगला अनुभव सर मला भीमाशंकर या आदिवासी प्रोजेक्टमध्ये मिळाला. सांगायचं म्हणजे आता मगाचपासून होतं की आदिवासी आदिवासी आदिवासी, पण मी जो बदल केलाय तो माझा आदिवासी शेतकरी आता आदिवासी राहिला नाही, तो व्यवसायाकडे वळवला आहे आणि तो आता कॉर्पोरेट मध्ये काम करत आहे. कारण जेव्हा ट्रेनिंग घेऊन आलो सर तेव्हा तुम्ही तुमच्या कामात होतात, पण माझा शेतकरी मला विचारायचा मॅडम थिकनर कशी वापरायचं, मॅडम सोडियम बेन्झोएट किती वापरायचं, मॅडम कॉटन फॅट कशी करायची, मॅडम त्या बबल एंड येण्यासाठी काय करायचं. मग सर तुम्ही खूप मोठे शास्त्रज्ञ आहे, पण आम्ही हा बदल केला की माझा पिकवणारा शास्त्रज्ञ आम्ही शास्त्रज्ञ केला शेतकऱ्याला. कारण रिझर्वेशन टिकण्यासाठी काय 15 दिवसात शेतकऱ्यांनी ते कॅच केलं आणि हा जो बदल केला हो हा आम्ही सगळ्यांनी मिळून केला. विशेष कौतुक वाटतं की ह्या शेतकऱ्यांचं आपण म्हणतो की ते स्ट्रॉबेरी ते डेलिकेट फळ आहे, पण आता त्यांच्या मनामध्ये देसाई साहेब भीती नाही, तुम्ही ती काळजीच करू नका. त्यांचं ते बाटल्या बनवणार, त्यांचं ते क्रश बनवणार, त्यांचं ते विकणार सुद्धा त्यांचं. हा बदल आहे, मी तो कॉन्फिडन्स देते. काय बरोबर आहे ना. काय आमच्या लीडर महिला पण आमच्या तयार केले, आम्ही वाघिणी तयार केले विकण्यासाठी. बरोबर आहे. आज या इलेक्ट्रो मॉलला डायरेक्ट त्या आल्या आणि डायरेक्ट त्यांनी स्टॉल मांडले. ही सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे क्रांती ही आपण सगळ्यांनी मिळून घडवायची असती आणि तुमच्याकडे एक काय आहे या शेतकऱ्यांना फक्त वाट दाखवायची होती आणि ती वाट आम्ही दाखवली. आता शांताबाई यांच्या भाषणानंतर कोणी काय बोलणार हे पण मला असं वाटतं की सगळ्या महिलांची भाषण इतकी छान झाली. माझी मैत्रीण नंदिनी मॅडम यांनी केलेल्या भाषणात त्यांनी जवळजवळ सगळं कव्हर केलेलं आहे आणि गंधाले मॅडमचं भाषण भयंकर जोरदार झालेलं आहे. मला मार्गदर्शन करायचं नाही, मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे की एखादा चांगला अधिकारी देसाई साहेबांसारखा, चांगले नेते, चांगल्या संस्था आणि विविध शासकीय जे डिपार्टमेंट्स आहेत कृषी खात्यापासून ते कुठले आपल्याला जे उपयोगी पडतात असे आणि CSR हे जर सगळे एकत्र आले तर ते काय मोठे चमत्कार घडू शकतात हे आपल्याला आजच्या स्ट्रॉबेरी महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आपण ह्याचं उत्तम उदाहरण आहात. मला फक्त एक उदाहरण सांगायचं, आपल्याला एक अनुभव सांगायचा आहे माझा. सातारा इथला एक स्ट्रॉबेरीचा शेतकरी माझ्या ओळखीचा होता आणि बोलता बोलता आम्ही असं बोलत होतो, स्ट्रॉबेरीबद्दल बोलत होतो आणि शहरातले लोक मोठ्या प्रमाणात त्यांना त्यांच्या मुलांना स्ट्रॉबेरीचं आकर्षण असतं. ते सुंदर दिसणारं फळ आहे, छान फळ आहे आणि ते जाऊन विकत घेत असतात. तर या माणसाशी बोलताना तो मला म्हणाला आम्ही या स्ट्रॉबेरीला आमच्या मुलांना हातही लावू देत नाही. म्हटलं का. मग त्यानंतर माझ्या लक्षात आलं की ते जितके त्यामध्ये केमिकल्स फवारलेले असतात, पेस्टिसाइड्स असतात, फंगिसाइड असतात, त्यामुळे ते अजिबात खाण्याच्या लायक नसतात आणि ते या शेतकऱ्यांना माहिती असतं तरी ते तिथे पिकवत असतात, शहरात आणून विकत असतात. आपल्या आजच्या आदिवासी शेतकऱ्याचं हे एक महत्त्वाचं क्रेडिट आहे की आपली आजची जी स्ट्रॉबेरी इथे विकायला आलेली आहे ती अतिशय नैसर्गिक आणि कुठल्याही
विषापासून मुक्त आहे. तर यासाठी सगळ्याच आपल्या आदिवासी बांधवांचं आज मला इथे खूप कौतुक करावं असं वाटतं, अभिनंदन करावं असं वाटतं. म्हणूनच मोठ्या प्रमाणात ही आज जे कोणी इथे असतील, मॉलमध्ये येणारे लोक असतील, त्यांनी अगदी निःशंकपणे आनंदाने सगळे हे प्रॉडक्ट आणि स्ट्रॉबेरी विकत घ्यावी असं मी आवाहन करते त्यांना. आणि हे जे सगळे प्रॉडक्ट इथे मी बघितले तर मला ऑलरेडी अशी स्वप्न पडायला लागली की आपले जे भीमाशंकरचं जे ठिकाण आहे ते देवस्थान आहे, तिथे मोठं जंगल आहे, तिथे जी आपण महाराष्ट्रामध्ये आपण ज्याचं कौतुक करतो अशी ती खार आहे, उन्हाळी शेकडो तिथे आहे. आणि जर तिथे एक स्ट्रॉबेरीचा जर असं एक हब बनला तर हे मोठ्या प्रमाणात टुरिझमसाठी, इको टुरिझमसाठी हे अतिशय सुंदर ठिकाण राहणारे आहे. आणि जर आपण ते जर निसर्गाचा समतोल साधून या सगळ्या गोष्टी केल्या तर मला असं वाटतं की महाबळेश्वरपेक्षा देखील महत्त्वाचं ठिकाण टुरिझमसाठी महाराष्ट्रामध्ये राहील आणि असं होईल अशी मी आशा व्यक्त करते. आपल्या सगळ्यांनी आज इथे उपस्थित राहून एक कार्यक्रमाचा उत्साह वाढवला आणि आपण नुसतंच उत्साह वाढवलेलं, आपण एक मोठ्या प्रमाणात इथे सगळ्यांनी या उपक्रमासाठी कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि इथून पुढे जर TRTI कडून आपल्याला कुठल्याही प्रमाणामध्ये ट्रेनिंग किंवा इतर आवश्यकता असल्यास आम्ही नेहमी तुमच्यासाठी इथे उभे आहोत, एवढं लक्षात ठेवा असं सांगून मी माझं भाषण संपवते. आभारी आहे.